नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री अजित पवार यांच्याबरोबरची जी काही शेवटची भेट होती त्याच्यामध्ये आम्ही 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याबद्दल, सिंचन घोटाळ्याबद्दल बोललो. आणि अजित पवारांनी मला ती क्रोनॉलॉजीच सांगितली की घडलं काय होतं. घडलं असं होतं की सभागृहामध्ये गणपतराव देशमुख, शेकापचे आमदार, त्यांनी एक आकडेवारी मांडली आणि ज्या आकडेवारीमध्ये म्हटलं की महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रात जलसिंचन जे होणं अपेक्षित होतं ते झालंच नाही. आता ही बाब सभागृहामध्ये मांडल्यानंतर त्याच्यावरती विरोधी पक्षाने काही प्रश्न विचारले आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात एक श्वेतपत्रिका आम्ही काढू असं म्हटलं आणि त्याची एक आकडेवारी जाहीर केली. आणि त्या आकडेवारीमध्ये म्हटलं की 70,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 0.समथिंग अशा पद्धतीचं जलसिंचन झालं. पुढे गमतीचा भाग असा झाला की त्या आकडेवारीनंतर प्रचंड गोंधळ माजला. आत्ताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे वगैरे मंडळी छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला, गाडीभर पुरावे घेऊन गेले. आणि पुढं आणखीन एक गंमत घडली. ती अशी झाली की या सगळ्या कथित सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये खुली चौकशी करायला परवानगी दिली. ती कुणी परवानगी द्यावी? तर ती श्री आर पाटील यांनी दिली. आणि आर पाटील यांनी ती खुली चौकशीला परवानगी दिल्यामुळं ती खुलीच चौकशी होती, हे अजितदादाचं म्हणणं आहे. त्या दिवशी म्हणजे हे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू व्हायच्या 8-10 दिवस आधीच आम्ही या विषयावरती कितीतरी वेळ बोलत बसलो होतो. आणि मग नंतर मी एक वाक्य म्हटलं, पण ते काही असो, कारण ही बाब त्यांना कोणी सांगितली? तर विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांनी आर पाटलांनी केलेल्या सहीचा तपशील त्यांना सांगितलं. आणि मग पुन्हा त्याच्यात बरंच राजकारण, आता केलेल्या व्यक्तीबद्दल काय बोलणार असं म्हणून ते काही पुढे बोलले नाहीत. पण ते जे काही बालंट होतं घोटाळ्याचं, कथित म्हणा, कारण मी कथित यासाठी म्हणतो की नंतर बऱ्याच काही गोष्टी घडल्या, तर त्या कथित घोटाळ्याचं बालंट हे अजितदादांचं दुर्दैवी निधन होईपर्यंत आणि त्यांच्या निधनानंतर सुद्धा थांबलेलं नाही. आज सभागृहामध्ये बोलत असताना श्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या मृत्यू संदर्भामध्ये शोक प्रस्ताव होता, तर त्याच्यावरती बोलताना 70,000 कोटीच्या त्या कथित घोटाळ्याच्या सिंचन फाईलचा उल्लेख केला. ते किती उद्विग्न झालेले होते आणि एखादा व्यक्ती मरेपर्यंत सुद्धा त्याची बदनामी कसं भाजप करतं वगैरे असं म्हटलं. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा 70,000 कोटी रुपयाच्या ह्या कथित घोटाळ्याचे जे धागेदोरे आहेत, काही लोक त्याला डाग म्हणतात, ते अजितदादा यांच्या राजकीय कारकिर्दीतला एक सगळ्यात मोठा ठप्पा बनलाय का त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा, त्याचं आपण विश्लेषण करतोय. आणि त्या विश्लेषणात मी माझं शेवटचं मत तुम्हाला देईनच, पण एक त्यांचा मृत्यू व्हायच्या आधीची एका महिन्याची क्रोनॉलॉजी तुम्ही आठवून बघा. ती क्रोनॉलॉजी काय होती? तर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान पत्रकाराशी बोलत असताना अजित पवारांनी पहिल्यांदा स्वतःहून तो 70,000 कोटी रुपयाच्या कथित सिंचन घोटाळ्याचा मुद्दा काढला. ते काय म्हणाले की ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केले असे सगळे लोक नंतर सत्तेत माझ्याबरोबर बसले. ट्रू. कारण कुणी कुणी आरोप केले? काँग्रेसवाल्यांचा तर काही प्रश्नच नव्हता. काँग्रेसवाल्यांनी आरोप करून सुद्धा आणि त्यांनी राजीनामा देऊन नंतर कराडला जाऊन काय जे करायचं असेल सरकारमधनं ते बाहेर पडले, काही काळ बाहेर राहिले, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून परत आले. त्यामुळे काँग्रेसवाल्यांचा तर प्रश्नच नव्हता. प्रश्न होता तो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा. शिवसेनेनं पहिला महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अजित पवारच उपमुख्यमंत्री होते. आणि त्याच्याही आधी, म्हणजे हा प्रयोग व्हायच्या आधी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जो आज जे फडणवीस म्हणाले की अजितदादांना पहाटेच्या शपथविधीचा तो विषय काढला तर त्रागा यायचा, पण त्या पहाटेच्या शपथविधीनं देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनी एक प्रकारे अजित पवार यांना पावन करून घेतलं. सिंचन घोटाळ्याचे जे काही आरोप केले होते ते एक प्रकारे बाजूला सारले असं दिसलं. कारण त्याच दिवशी बातमी आली, जी आम्ही ब्रेक केली होती, की सिंचन घोटाळ्याचा नागपूर खंडपीठामध्ये अँटी करप्शन ब्युरोकडनं जो काही तपास सुरू होता त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात काही आढळून आलेलं नाही असं अँटी करप्शन ब्युरोनं सांगितलं. आणि योगायोगाने त्याच दिवशी, म्हणजे हा राजकारणात योगायोग कधीच नसतो, त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. मग ते 72 तासाचं सरकार पडलं. पडल्यानंतर पुन्हा मग उद्धव ठाकरे यांचं सरकार बनलं. ते 2.5 वर्षानंतर पडल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार बनलं आणि त्यात काही काळानंतर अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. आता ह्या सगळ्या काळामध्ये माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे दुर्दैवाने आज ते हयात नाहीयेत, परंतु अनेक वेळेला अजित पवार यांच्यावरती वेगवेगळ्या संदर्भामध्ये चौकशांचा जो काही भाग होता त्याच्यामध्ये सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स होत्या.
गुरु कमोडिटीचा संदर्भ होता. गुरु कमोडिटीच्या माध्यमातून त्यांनी शालिनीताई पाटील यांचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शालिनीताईच्या मते कसा गिळंकृत केला होता वगैरे. तर ती चौकशी होती, ज्याच्यामध्ये सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे पण आरोपी आहेत. त्यामुळे तो भाग जसा होता तसाच सिंचन घोटाळ्याचा होता. सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये पण या सगळ्या फाईल्स पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. हे पण महाराष्ट्राला कसं कळलं? जेव्हा अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये हे वक्तव्य केलं आणि त्याच्यावर मोठा गदारोळ माजला, की जी गोष्ट सगळ्यांना विसरून जायची होती की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा करून जे सत्तेवरती आले, आणि हे काही देशाच्या पंतप्रधानांनी म्हटलेली गोष्ट होती. जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यावेळेला नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं त्याने एनसीपीचं उदाहरण दिलं होतं, आणि नंतर 7 का 8 दिवसामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी झाली. त्यामुळे राजकीय दृष्ट्या तर भाजपनं त्यांना कधीच पावन करून घेतलं होतं. फक्त प्रश्न होता तो कायदेशीर मुद्द्याचा आणि स्वतः अजित पवारांच्या भूमिकेचा. तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे राजकारणातलं जे संधी साधूपणा आहे त्याच्यावरती भाष्य केलं, आणि ते म्हणाले की हे सगळे लोक माझ्याबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे त्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली, आणि मग त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे म्हणाले की अजून ते सगळं प्रकरण थांबलेलं नाही. अर्थात पुन्हा पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं तर अजित पवार म्हणाले की बावनकुळे साहेब म्हणत असतील तर ते थांबलेलं नसेल. पण वस्तुस्थिती कायदेशीर दृष्ट्या अशी होती की त्या प्रकरणामध्ये म्हणजे गोसीखुर्द वगैरे सारख्या प्रकरणातले जे अभियंते होते ते दोषी झाले. त्यांच्यावरती नागपूर खंडपीठामध्ये खटलेही चालले, अजूनही ते प्रकरण सुटलेले नाहीत. पण अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातल्या त्या कथित सहभागामुळं कोणताही त्रास झाला नाही. झालाच असेल तर तो मानसिक त्रास असेल, आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी जसं सुप्रिया सुळे म्हणतात आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्यांचा आणि ईडी ह्या सगळ्यांचा गैरवापर झाला, तर तसा काहीतरी भाग असू शकतो. पण कायदेशीर दृष्ट्या अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा कोणताही त्रास झाला नाही, ही वस्तुस्थिती. आता पुढं हाच मुद्दा पुढं अजित पवारांनी नेला, आणि ते म्हणाले की माझ्याकडं तर 100 कोटी रुपयाची म्हणजे युतीच्या सरकारच्या काळातली एक फाईल आहे. ती जर फाईल मी त्यावेळेला कायदेशीर कारवाई करून पुढे नेली असती तर पक्षासाठी निधी गोळा करण्याची जी भानगड त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी केली होती त्याच्यातनं नवीनच बालंट उभा राहिलं असतं आणि मोठा वाद झाला असता. अधिकाऱ्यांनी मला तसं सूचितही केलं होतं, पण मी म्हटलं झालं गेलं गंगेला मिळालं. आता ही प्रेस कॉन्फरन्स मी तिथे समोर बसून ऐकली. देन आय रिअलाइज की अजित पवारांना हा मुद्दा सोडायचाच नाहीये, आणि मग पुन्हा त्याच्यावर महाराष्ट्रव्यापी चर्चा सुरू झाली. मीच लाईव्हला उभा होतो त्यावेळेला. एकीकडे एकनाथ खडसे आणि दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे होते, आणि दोघंही जपून तोलून मापून ते बोलत होते. पण अजित पवारांनी ज्या 100 कोटी रुपयाच्या फाईलचा संदर्भ दिला तो सुद्धा अगेन सिंचन घोटाळ्याशीच संबंधित असलेला कृष्णा खोऱ्याचा प्रकल्प होता. त्यामुळे मला विचाराल तर सिंचन घोटाळ्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे, जसं पांढरी बिंढरी मंडळी नंतर म्हणाली, ह्याच्यात काही दुमत नाही. पण कायदेशीर दृष्ट्या अजित पवार यांना ह्या सिंचन घोटाळ्यातल्या कथित सहभागाबद्दल काहीच झालं नाही. राहिला प्रश्न तो राजकीय दृष्ट्या. तर राजकीय दृष्ट्या हा मुद्दा आज, उद्या आणि परवा चर्चेत येणारच आहे, कारण तर तसा मुद्दा तप्त ठेवून त्याच्या योगे हयात असलेल्या हयात नसलेल्या अशा नेत्यांच्या संदर्भामध्ये आरोप करणं सोपं जातं, आणि ते आरोप होत राहतील. काही प्रकरणं तर नागपूर खंडपीठामध्ये अजूनही सुरू आहे. सो अजितदादा हयात असताना, अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर, आणि आता सरकारचा गाढा त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगाने आलेला असताना सुद्धा हा मुद्दा एवढ्यात संपणार नाही ना. अजितदादांचं नाव त्या सगळ्या घोटाळ्याशी आल्यानंतर, संबंधित आल्यानंतर त्यांच्या अनुषंगाने जी पूर्वी झालेली होती बदनामी ती लोकांना आठवणार नाही, असं होणार नाही. सो थांबूया आपण इथे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे सगळे संदर्भ हे तुम्हाला मी उलगडून दाखवतोय, कारण ते फार महत्वाचे आहेत. ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र बघतोय त्याच्यातनं आणखीन काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वाटते. थांबूया.